नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये आणि शिवाजी पार्क परिसरातून आपण हे सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय। आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी झाड कोसळलेलं आहे। कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसाचे पडसाद आता मुंबईवरती कशा पद्धतीने उमटू लागलेत हे आपण पाहतोय। एकंदरीत आपण जर पाहिलं माहीम ते शिवाजी पार्क असेल तर तसंच दादर रेल्वे स्थानक परिसर असेल, ह्या ठिकाणापर्यंत आपण जर पाहिलं तर एकूण 15 झाडं जी आहेत ती कोसळलेली आहेत। तर सध्याची ही शिवाजी पार्क मधली दृश्य आपण पाहत आहोत। मोठं झाड जे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी होतं ते आता कोसळलेलं आहे। सुदैवाने कुठलीच या ठिकाणी जीवितहानी झाली नाही, परंतु या ठिकाणी गाड्यांचं जे ते नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिक या ठिकाणी जे ती पार्किंग करत असतात, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या लावत असतात, परंतु आता आपण जर पाहिलं तर झाड पडल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या गाड्यांचं जे ते नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर शिवाजी पार्क परिसरामध्ये या ठिकाणी जो वॉक आहे, म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक असतील, लोक असतील, हे संध्याकाळ असेल सकाळ असेल आपली फिरण्यासाठी येत असतात, परंतु आता आपण जर पाहिलं तर या परिसरात फिरण्यास देखील काहीशी बंदी ही जी आहे ती लोकांवरती घालण्यात आलेली आहे। कुठलीच दुर्घटना होऊ नये या अनुषंगाने हे नियम जे आहेत ते पालिकेच्या माध्यमातून आखून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आता हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठं हे झाड आहे, हे कोसळल्याने हा संपूर्ण शिवाजी पार्कचा रस्ता आहे तो देखील या ठिकाणी जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गाड्या देखील थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत ही संपूर्ण दुरावस्था या संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामधून आपण ही पाहू शकतो। झाडं कशा पद्धतीने कोसळली आहेत आणि या झाडांमुळे अनेक मार्ग जे आहेत ते या ठिकाणी रखडून बसलेले पाहायला मिळतात। सुदैवाने हे जेव्हा झाड पडलं अवघा काही 15 ते 20 मिनिटापूर्वी हे झाड पडलं, परंतु कुठलीच ह्या ठिकाणी जीवितहानी झाली नाहीये सुदैवाने आणि प्रशासनाने लगेच या ठिकाणी येऊन काम करण्याची ती सुरुवात केली आहे। युद्ध पातळीवरती हे झाड हटवण्यासाठी आपण जर पाहिलं प्रशासनाच्या माध्यमातून टीम जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। 15 ते 20 झाडं ह्या संपूर्ण माहीम असेल, दादर शिवाजी पार्क असेल, दादर टीटी असेल, त्याचबरोबर दादर रेल्वे स्थानक परिसर असेल, ह्या ठिकाणापर्यंत जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत या ठिकाणी काही पदाधिकारी देखील शिवसेनेचे पाहणीकरिता आलेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर पाहिलं शिवसेनेचे नेते आहेत साईनाथ दुर्गे, हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। साईनाथजी, काय सांगाल? कालपर्यंत मुंबईकरांच्या जीवाला धोका होता, आज झाडं पडून नागरिकांचं नुकसान देखील होतंय। झाडांचं नुकसान होतंय आणि नागरिकांच्या पण सुरक्षिततेचा विषय हा निर्माण झालेला आहे आणि आम्ही नागरिकांना सतर्क करतोय की एकतर तुम्ही चालताना किंवा झाडाखाली, मोठ्या झाडाखाली थांबू नका आणि गाड्या पण तुम्ही सुरक्षित स्थळी न्या। कारण काय बघितलं तुम्ही कालपासून बघताय दादरमध्ये तर अनेक झाडं, आम्ही सकाळपासून तेच करतोय, अनेक झाडं कोसळलेली आहेत, पडलेली आहेत आणि मुळापासून उखडली गेलेली आहेत आणि खरंच हे सगळं मला असं वाटतं आता मुंबई महानगरपालिकेकडे पण स्टाफ आहे, कर्मचारी आहे, तोही अपुरा पडतो। आता मी कंट्रोल रूम आणि मनपा जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो की जवळजवळ 200-250 कॉल झालेले आहेत दादर या आजूबाजूच्या परिसरामधून आणि तुम्ही बघताय किंवा अतिशय मोठी झाडं इथे कोसळलेली आहेत।